जिभेचे चोचले पुरवावे तितके कमी. सध्या पालेभाज्यांचा सीझन असल्यामुळे घरामध्ये 2 टाईम पालेभाज्याच होत आहेत आणि त्या खाऊन खूप वैताग आला आहे. त्यामुळे मी काय केलं, तेलामध्ये मोहरी, जिरं, लसूण घातला, त्यानंतर सुकं खोबरं वाटून घातलेलं आहे, तसेच त्यानंतर कांदा घातला, टोमॅटो प्युरी घातली. अगदी हे सर्व तेल सुटेपर्यंत परतून घेतलेलं आहे. तेल सुटलं की मग ह्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद घालायची, 1 ते 1.5 चमचा लाल तिखट घालायचं, अर्धा चमचा काळा मसाला घातला, चवीनुसार मीठ घालायचं आणि हे सर्व छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. तेल सुटलं की त्यामध्ये मग 1 वाटी बारीक सोया चंक्स घालायचे आहेत किंवा सोयावडी घालायची आहे. यामध्ये गरम पाणी घालून हे अगदी चांगलं 10 मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. ही भाजी 10 मिनटातच तयार होते. भाजी तयार झाली की त्यामध्ये कोथिंबीर टाकायची आणि भाजी सर्व करण्यासाठी तयार आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता, हा व्हिडिओ बनवत असताना आमचं बाळ ओट्यावरती कसं छान फिरत असतं इकडून तिकडे. चला तर मग सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.